आज आपल्या स्टुडिओमध्ये DYFचे पदाधिकारी आलेले आहेत आणि उमेदवार सुद्धा आलेले आहेत आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर पण आलेले आहेत. DYFची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. CPIMचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये चर्चा झाली की महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या विलक्षणच्या याच्यामध्ये आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करावा, जास्तीत जास्त प्रयत्न करून जिथं आमची उभा करण्याची ताकद आहे त्या ठिकाणी आणि जिथं आम्ही काम केलेलं आहे काही जनतेसाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार उभं करण्याचं असं आमचं राज्य कमिटीच्या वतीनं ठरलेलं होतं. त्याचाच भाग म्हणून आज आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही पूर्णईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आपल्या नगरपालिकेचे अध्यक्षपदाला आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि खाली 3 उमेदवार आम्ही नगरसेवक पदाला आम्ही दिलेले आहेत. आणि याचं कारण असं आहे की आपल्या पुणे नगर परिषदेमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत नसीर शेख यांनी वेळोवेळी ह्या शहरामध्ये विकासाच्या प्रश्नाबद्दल खूप मोठं आंदोलन केलेले आहेत. स्वतः ते याच्यामध्ये सक्रिय असल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न असेल, तुमच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल त्यांनी आपल्या पूर्णेमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. परभणी जिल्ह्याच्या वतीने आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की आज प्रस्थापिताच्या विरोधामध्ये जरी आम्ही लढत असलो तरी पण आम्हाला आशा अशी आहे की जनतेमध्ये आज समजा काही संपलेलं नाहीये. पैसा हा सर्वस्वी नाहीये आणि आज सरस संपलंय असल्या अशातला काही भाग नाहीये. अजून सुद्धा जनता चांगल्या पद्धतीनं अजून सुद्धा चांगल्या उमेदवाराला ह्या शहरामध्ये निवडून देऊ शकते असं आमचं ठाम मत आहे आणि म्हणून आम्ही प्रचारामध्ये आम्ही पत्रक काढलेलं आहे, वेगवेगळे आमचा जाहीरनामा आहे आम्ही काय करणार आहे पुढे म्हणून. आणि मला आशा आहे की ह्या पुणे नगर परिषदेमध्ये आमचे उमेदवार तिन्हीला तिन्ही आणि आमचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा ही जनता पुणेमधली सुजाण जनता आहे. मी तो म्हणतो महाराष्ट्र आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये समजा जर सुजाण जनता असेल तर ही पुणेमधली आहे आणि पुणेमध्ये यावेळेस तुम्हाला नक्कीच चांगलं पाहायला मिळेल आणि आमचा उमेदवार निवडून येईल अशी मला अपेक्षा वाटते. धन्यवाद सर. जमलं का? तसंच आपल्यासोबत नसीर सर आहेत. नसीर सरांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये जिल्हा कमिटी सदस्य म्हणून मी मागील काही वर्षापासून काम करतोय. सोबत DYFI या संघटनेचा सुद्धा मी जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे. नाही म्हटलं तरी 2018 पासून पुणेमध्ये SFI DYFI या संघटनेच्या माध्यमातून आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आम्ही इथले विकासाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन काम करत आलेलो आहोत. जसं आता कॉम्रेडनी सांगितलं की स्वच्छतेचा जो प्रश्न आहे 5-6 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो, नगरपालिकेने त्याला गांभीर्याने घेतलं नाही. तर आता 25 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबरला आम्ही नगरपालिकेमध्ये शहरातला कचरा आणि नाल्यातला गाळ नेऊन टाकला. त्यानंतर काही प्रमाणात का असेना जाग नगरपालिकेला आली आणि काही प्रमाणात स्वच्छता आम्हाला बघायला भेटते. पाण्याचा प्रश्न जो आहे 2018-19 पासून पाण्याच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी या ठिकाणी भेटावं यासाठी आमचा लढा आहे. तो सुद्धा आता पूर्णत्वास गेल्यासारखं वाटतं. आताच 72-73 कोटीचं निधी मंजूर झालेला आहे. इथे सगळं जलसंसाधन म्हणजे त्याच्यासाठी पैसा तो आलेला आहे. तो प्रश्न सुद्धा लवकरच सुटेल असं आम्हाला वाटतं.
पण जोपर्यंत तो सुटणार नाही त्यात भ्रष्टाचार एक म्हणजे काळी मात्रही होणार नाही, यासाठी आमचा दबाव नक्कीच राहणार. जर सत्ता आली तर आम्ही स्वतःच पूर्ण शहराला शुद्ध पिण्याचं पाणी सुद्धा पुरवणार. गरजूंना घरकुल, आता इथे पाहतोय आपण, जे गरजू आहेत त्यांना घरकुल आहे, सगळ्यांना भेटत नाहीत. पण जे प्रस्थापित काही लोक आहेत, ते राजकीय असतील किंवा बाकी इतरही प्रस्थापित लोक आहेत, त्यांच्याकडे 3-3, 4-4 याच्या त्याच्या नावाने घेऊन मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. पण इथं जे खरे गरजू आहेत त्यांना ते घरकुल भेटत नाहीत आणि मध्ये 5,000, 10,000 रुपये असे लोकांना चालावं लागतं. हा सुद्धा एक भ्रष्टाचार आहे. इथे मुलांना अभ्यासिका, मोठ्या ज्या सार्वजनिक अभ्यासिका पाहिजे त्या अभ्यासिका नाहीत. एक मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या मोठी अभ्यासिका व्हावी आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक छोटी त्या क्षमतेची, त्या संख्येनुसार त्या क्षमतेची एक अभ्यासिका असायला पाहिजे. हा सुद्धा आमचा अजेंडा आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते सुद्धा आहे. मुलांना खेळण्यासाठी खेळाचं छोटं मैदान नसू, म्हणजे आमची मागणी जी आहे छोटं मैदानच नाही तर मोठं क्रीडा संकुल या ठिकाणी व्हावं. इथून खेळाडू घडले पाहिजे. पुणेमध्ये ती क्षमता आहे. कलावंतांसाठी नाट्यगृह आणि खुला मंच सुद्धा इथे उपलब्ध झाला पाहिजे. या सगळ्या मागण्या आमच्या आहेत. विशेषतः आता महाराष्ट्र शासन लाडकी बहीण म्हणतं, पण पुणेमध्ये लाडक्या बहिणीसाठी विशेष अशा काही तरतुदी नाहीत. आम्ही महिला कक्ष एक स्पेशल इथे उभारणार आहोत. त्याच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षा असेल, करिअरसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, शिक्षण प्रशिक्षण असेल, या सुद्धा गोष्टी देणार आहोत. स्वच्छतागृह वगैरे स्पेसिफिकली महिलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी असावेत, अशी मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आलेलो आहोत. ते आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर ते सुद्धा करणार. म्हणजे एकूण काय तर आम्ही निवडणुकीसाठी केवळ आलेलो नाहीयेत, आम्ही आधीपासून काम करत आलेलो आहोत आणि आता निवडून आल्यानंतर तीच कामे आम्ही करणार आहोत. निवडणुकीच्या वेळेस येऊन पैसा ओतायचा, त्याचा व्यापार करायचा आणि करोडो रुपये काढायचं, असा व्यापार आम्ही करणार नाहीयेत. आम्ही आधीपासून लोकांसाठी काम करतोय आणि आता हे आम्ही काम करणार आहोत. एवढंच बोलतो. धन्यवाद. पूर्णा शहरामध्ये काय काय मुख्य समस्या आहेत? आता बोलल्याप्रमाणे मुख्य समस्या जर पाहिली तर एक तर कचऱ्याची समस्या जी आहे ती मुख्य समस्या आहे. शुद्ध पिण्याचं पाणी आणि वापरण्याच्या पाण्याचं सुद्धा आता सध्या सुद्धा म्हणजे जे गाळ जमा झालेला 10-12 दिवसापासून शहरामध्ये पाणी नाहीये आणि त्या पाण्यासाठी आम्ही फॉलोअप घेतोय. सीओला वगैरे सुद्धा बोलतोय, पण ते गांभीर्याने तसं घेताना आम्हाला दिसत नाहीयेत ऍक्च्युली. पण हे सुटलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही दबाव तयार करत आहोत. या 2 समस्या, पाण्याचं, स्वच्छतेचं झालं. दुसरं आहे इथं काही प्रमाणात अतिक्रमण. गोरगरिबांचं पोट भरण्यासाठीचा अतिक्रमणाचा मुद्दा थोडासा आपण समजू शकतो, पण काही लोक पोटावरती बांधून नेण्यासारखं असं एवढं मोठं अतिक्रमण वगैरे करतात. धनदांडगे लोक अतिक्रमण करतात, तेव्हा याच्यावरती काहीतरी नियंत्रण आलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार आहोत. आता आपल्या इथलं जर पाहिलं, रेल्वे स्टेशनच्या समोर खूप मोठं अतिक्रमण तिथं इतर लोकांनी केलंय आणि शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नको तिथं अतिक्रमण वगैरे झालेले आहेत. ते अतिक्रमण सुद्धा हटली पाहिजे. भ्रष्टाचार हटला पाहिजे. अतिक्रमणाचा आहे. व्यसनाधीनतेचा मुद्दा आहे. व्यसनाधीनतेबद्दलही आम्ही पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला पत्र वारंवार दिलेली आहेत. रस्ते जे आहेत, रस्त्यांचा प्रश्न आहे. विशेषतः रेल्वेच्या अंडरग्राऊंडचा आम्ही तिथे आंदोलन करून ते रस्ता करून घेतला. परत ते पाण्याचं तिथं जमा झाल्यामुळं तो सुद्धा इश्यू होता. म्हणजे रस्ता आहे, पाणी आहे, स्वच्छता आहे, घरकुलांची जी समस्या म्हटलं लोकांची ती सुद्धा आहे. अशा विविध समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठीच आमचा प्राधान्यक्रम असेल. आम्हाला पैसा जमा करायचा नाही, संचय करायचा नाही, आम्हाला लोकांची कामं करायची आहेत, एवढं सांगू शकतो. ओके. आपण जे नगरपालिकेमध्ये जे घाणीचं साम्राज्य होतं ते पूर्ण रस्त्यावरचं घाण नगरपालिकेत नेऊन टाकलं होतं. हे ऐतिहासिक आंदोलन होतं आपल्यासाठी. तर त्यावेळेस राजकीय दबाव किंवा पोलीस प्रशासनाचा दबाव, वरिष्ठांचा दबाव काय असा आला होता का? पोलीस प्रशासनाने आता पहिल्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला गांभीर्याने घेतलं नाही तेवढं, पण आम्ही नेऊन टाकला कचरा त्यावेळेस. पण दुसऱ्यांदा जेव्हा आम्ही इशारा दिला त्यावेळेस आम्हाला मेन गेटच्या बाहेरच आम्हाला थांबवलं. तिथं दबाव होता, कुणाचा होता, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जे आहेत त्यांचा सुद्धा एकदा कॉल आला की माझा कॉन्ट्रॅक्ट आहे. ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणाचा माणूस आहे? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर कोणाचा माणूस आहे? आमदाराची व्यक्ती आहे ती. कुठले आमदार? म्हणजे हे बी लोकांना, जनतेला कळायला पाहिजे ना की बाबा गंगाखेड मतदारसंघाचे जे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब आहेत त्यांचाच एक कॉन्ट्रॅक्टर इथे कदम नावाचा तो आहे आणि त्याच्याकडनं स्वच्छता वगैरे होत नाही. आत्ता दबाव टाकल्यानंतर काही प्रमाणात वगैरे स्वच्छता वगैरे होते. हे थांबलं पाहिजे, यासाठीच आम्ही
आमचं जे काय स्वच्छ आणि पारदर्शक असं म्हणजे राजकारण आणि एक प्रशासन सुद्धा चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ही नगरपालिका पूर्णा नगरपालिका समजा आमदारच चालवतोय म्हणजे अगदी. या गंगाखेड मतदारसंघाचा आमदार पूर्णा नगरपंचायत त्याचेच माणसं इथं कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामं करतात ना. अगदी बरोबर. आणि अगदी त्यांच्या बरोबर. म्हणजे गुट्टे साहेबाच्या नियंत्रणाखालीच सीओ सुद्धा गुट्टे साहेबच आहेत योगायोगाने. आज आम्ही एक प्रश्न घेऊन गेलो होतो की नगरपालिकेचा जे निवडणुकीचा जो खर्च आहे किंवा परवाने आहेत 1500 आमच्यासारखे म्हणजे आर्थिक सक्षम नसलेले किंवा इतर अजूनही उमेदवार आहेत त्यांना 1500 प्रत्येक गोष्टीला परवानगी जर घ्यायची असेल तर ती किती अवघड आहे. आणि ह्या गुट्टे साहेबांकडे गेलो आम्ही सीओ साहेबांकडे तर ते सुद्धा हसून बोलतात तहसीलदार साहेबांकडे. तहसीलदार साहेबांनी सकारात्मक हस्तक्षेप केल्यामुळे ते नंतर त्यांनी सकारात्मक बोलायला सुरुवात केली पण ते आम्हाला हसण्यावरतीच घेत आहे. बरं हा जो गुट्टे जो मुख्य अधिकारी आहे विशेष म्हणजे हा पण आमदार गुट्टे साहेब यांचाच एक म्हणजे आपण म्हणू की पाहुण्याचे आणि तो त्यांना पण या ठिकाणी आमदार गुट्टे साहेबांनीच आणलेलं आहे. अगदी म्हणजे आता कसं झालंय केवळ पूर्ण शहराचाच भाग नाही तर आपण महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासनात त्यांनी ह्या सत्ताधाऱ्यांनी आपापली माणसं प्रत्येक याच्यामध्ये संस्थेमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मार्फत ते चालवण्याचा म्हणजे एक प्रकारे समजा आपलं पूर्णा शहर म्हणजे स्थानीय लोकप्रतिनिधी लुटून खाल्लं पण सन्माननीय आमदार गुट्टे समजा त्यांची माणसं म्हणजे त्यांची गुत्तेदार इथं पाठवून या शहरामध्ये त्यांच्या मार्फत पण भ्रष्टाचार करतोय ना. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय बरोबर आहे. भ्रष्टाचाराचीच व्यवस्था अहो एवढंच काही तर आमदार साहेब याच्यामध्ये जेलमध्ये असताना निवडून येतात हे दुर्दैवाची गोष्ट म्हणावं लागेल. तो ऍक्च्युली न्याय व्यवस्थेचा सुद्धा एक भाग आहे पण जेलमध्ये राहून एखादी व्यक्ती निवडून येत असेल तर तो सुद्धा एक दुर्दैवाचा भाग आहे. एनिवे आता सध्या आपण या गोष्टी चर्चा करण्यापेक्षा आता शहरामध्ये जे मुद्दे आहेत महत्वाचे विकासाचे त्याच्यावरती बोललेलं आम्हाला जास्त बरं वाटेल. सत्य परिस्थिती समाजापुढे आली पाहिजे ना. अगदी. नागरिकांपुढे आली पाहिजे ना. मग नागरिक कसं ठरवतील कोणाला निवडून द्यायचं कोणाला काय आपल्याला जी सत्तेची परिस्थिती आहे की आज या पूर्णा शहरामध्ये समजा प्रस्थापित लोक निवडणूक लढत आहेत. या शहरामध्ये जे अनेक माजी नगरसेवक आहेत म्हणजे प्रस्थापित नगरसेवक आहेत आज समजा ह्या इकडच्या पॅनलमध्ये बी तेच आहेत आणि तिकडच्या पॅनलमध्ये तेच आहेत म्हणजे दोन्ही पॅनलमध्ये चोरच आहेत. सन्माननीय आमदार गुट्टे साहेबांचं म्हणणं होतं की बाबा इथल्या चोरायचा मी बंदोबस्त करणार आहे. बरं इथल्या कुठल्या चोरायचा बंदोबस्त करणार आहेत आमदार साहेब मग त्याच्या बाजूला असलेले मग ते चोर आहेत का दरोडेखोर आहेत मग त्याचं काय करणार आहेत. मग ह्या शहरातल्या जनतेनी सन्माननीय आमदार गुट्टेवरती विश्वास न ठेवता कारण गुट्टे साहेबाच्या बाजूला जे अनेक काही माजी लोकप्रतिनिधी आज बसलेले आहेत ते ओरिजिनल चोर आहेत आणि त्या चोरांना घेऊन गुट्टे साहेब ही पूर्णा नगरपालिका पुन्हा कब्जामध्ये घेऊन एक तर ऑलरेडी संपूर्ण नगरपालिकेचे गुत्ते हे आमदार गुट्टे साहेब यांच्या निकटवर्ती यांचे आहेत आणि या ठिकाणी सत्ता आणून परत ह्या पूर्णा नगरपालिका ह्या चोरांना धरून ह्यांना लुटून खायची का. अगदी तुमचा प्रश्न रास्त आहे आणि खरं तर ह्या गोष्टी आम्हाला जाहीर सभेत मांडायच्या होत्या. योगायोगाने तुम्ही या संदर्भात बोललात बरं केलं. तर हे सगळं म्हणजे पूर्ण शहर आणि एकूण मतदारसंघ जो आहे तो आमदार साहेबच चालवण्याचा प्रयत्न करतात. आमदार साहेबांनी चालवला पाहिजे पण त्याला सकारात्मक पद्धतीने चालवलं पाहिजे पण इथे नकारात्मक गोष्टी होताना दिसत आहेत. तर हे जर कचऱ्याचं समजा ते घाणीचं आपण जेव्हा बोलतोय त्यांचाच जर एक व्यक्ती जर हे करत असेल म्हणजे कचऱ्याचं कंत्राट असेल त्याच्याकडे आणि तो कचरा किंवा नाल्यांची सफाई वगैरे जर करत नसेल तर मग आमदार साहेबांनी ते त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. वार्षिक फंड किती होता आपण सर्व माहिती काढली होती कोणत्या समाजाला म्हणजे 1,46,00,000 जवळपास म्हणजे दिवसाच्या आपण जर विचार केला तर 40,000 रुपये दिवसाला म्हणजे स्वच्छतेसाठी इथं खर्च केला जातात आणि इव्हन सरकारचे काही पैसे म्हणजे पगार जो आहे बाकीच्या 60 लोकांचा त्यांचा 1,000 रुपये जरी दररोजचा धरला तर जवळपास 1,00,000 रुपये स्वच्छतेसाठी इथं खर्च होतो आणि ती स्वच्छता होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही याच्या माध्यमातून परत मांडणार आहोत. अहो मागील जेव्हापासून ह्या स्वच्छतेचे टेंडर निघालेले आहेत ह्या शहरातले जे प्रस्थापित आहेत कधी हा वाटून खातो तर कधी हा भाव वाटून खातो कधी तो भाव वाटून खातो कधी भोळे वाटून खातो म्हणजे यांनी असं ठरवलेलं आहे की एकूण एकाने वाटून घ्यायची 1 वर्ष गेला 1 वर्ष त्याला 1 वर्ष त्याला म्हणजे ही जी आज तुम्ही बघा ना आज प्रस्थापित जी लोक मैदानामध्ये उतरलेली आहेत नगराध्यक्ष पदाचे काही तुरळक उमेदवार सोडले तर बाकी जे प्रस्थापित लोक आहेत जे म्हणतायत की आम्ही शहराचा विकास केलाय
पुन्हा आम्हाला सत्ता द्या. अरे बाबा, विकास केला तर विकासाचं व्हिजन म्हणजे नेमकं केले काय? जसं तुम्ही दाखवा ना, असं बॅनरबाजी करून दाखवा ना की बाबा पूर्णा शहरामध्ये आम्ही हा विकास केला, तो विकास केला. अरे तुम्हाला शरम वाटली पाहिजे. साध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं सुशोभीकरण करू शकत नाहीत तुम्ही. एक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक आहे, त्या ठिकाणी पुतळा बसवला म्हणून मोठ्यापणानं सांगताय की आम्ही 2-2 पुतळे बसवले. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला. मग भडव्यांनो, मग त्या चौकाचं सुशोभीकरण का नाही केलं? ते दिसेल नाही तुम्हाला सुशोभीकरण करायला? याला जबाबदार ही जी माझी जी सत्ताधारी आहेत आणि जी आज मैदानामध्ये उतरलेली आहेत आणि जी पैशाच्या बळावर लोकांचं मतदान विकत घेण्याची ही पूर्ण लुटून खायासाठी सत्ता मिळवण्याचा जे प्रयत्न करतायत, या पुणेकरांना माझं पुन्हा पुन्हा आव्हान आहे, अशा ह्या नालायकांना आहे ना कायमचं घरी बसवलं पाहिजे. इंगळे सरांची काय भूमिका आपल्या? हा, या ना, तुम्ही पण बोला. इंगळे सरांचं होऊ द्या. नमस्कार, मी अशोक विठ्ठल येंगडे, प्रभाग 7चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार. आणि माझ्या दृष्टीनं या शहरामध्ये आता आपले प्रतिनिधी बोलले आणि मला असं वाटतं की शहरातला मुख्य समस्या आहे, मोठी समस्या आहे की सांडपाण्याचा निचरा, सांडपाण्याची व्यवस्था इथे अजून झालेली नाही. म्हणजे ड्रेनेज सिस्टम इथं तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला जोडून शैक्षणिक मुद्देही, आता शिक्षणाबद्दल आहे आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे, अतिशय गंभीर प्रश्न आहे आरोग्याचा इथे. कारण म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी नाही आणि कचऱ्याची विल्हेवाट लावा. आम्ही तर आंदोलन करतच आहोत, कचऱ्याच्या संदर्भातले आंदोलन आमचं चर्चेत आहे सध्याही लोकांमध्ये. इथे आपलं वाचनालय, एक नगरपालिकेचं वाचनालय होतं ते सुद्धा बंद आहे आणि आपापल्या प्रभागामध्ये वाचनालयाची अत्यंत गरज आहे. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, त्यांना वाचन एकदम कक्ष तयार करून तिथं वाचनालय चांगले उभारावेत आणि चांगले ग्रंथ, आता नवीन ग्रंथ आहेत. विद्यार्थी आता मोबाईलच्या याच्यामध्ये जास्त अडकून आहेत, पण त्यांना तिकडून वाचनालयाकडे वळवणं आणि चांगले ग्रंथ वाचनालयामध्ये उपलब्ध करून देणं ही एक प्रायोरिटी राहील माझ्या दृष्टीनं प्रभाग 7मध्ये. आणि एक नाट्यगृह, कलावंत पूर्णामध्ये कलावंताची कमतरता नाही, भरपूर कलावंत पूर्णेमध्ये आहेत आणि त्यांना जर व्यासपीठ मिळालं चांगलं योग्य तर इथं कलेचा विकासही मोठ्या प्रमाणात होणार आहे. क्रीडांग आपल्या पूर्णेतले तरुण मुलं क्रिकेट असो, बास्केटबॉल असो, कबड्डी असेल, राज्य पातळीपर्यंत आपले पूर्णेतले तरुण गेलेले आहेत आणि त्यांच्याही इथं कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपल्याला क्रीडा संकुल उभारणं आणि जागा भरपूर आहेत. त्या जागेवर हे चोरच इथं कब्जा करून बसण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यांना हे जलबदलू आहे सगळे. आज या पक्षात आहेत तर उद्या त्या पक्षात आहेत, काल काँग्रेसमध्ये होते आज गुट्टेच्या गळाला आहेत. तर या सर्वांना यांचं उच्चाटन नगर परिषदेमधून करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्यांना म्हणजे आता याचे लाडक्या बहिणीच्या संदर्भातले प्रश्न असतील, महिलांना एखादा आरोग्याचा प्रश्न आहे, एक रात्रीचा दवाखाना या ठिकाणी, रात्रीचा दवाखाना नाही, दवाखाना पार्क आपल्या तहसीलकडे आहे, दूर आहे, पण आता इथं आपल्याकडे जागा आहे नगरपालिकेची, इथं दवाखाना होता, हॉस्पिटल होतं, तर तिथं रात्रीचं हॉस्पिटल चालू करणं ही एक मुख्य आमची हे राहील. इथं काम करण्याला आम्हाला प्राधान्य आम्ही देऊ या ठिकाणी. एवढे मला अजून मुद्दे आहेत ते परत आता आपण बोलू, काही आपण चर्चा करता येईल इतकं आता या ठिकाणी मी माझं मांडणी करतो आणि थांबतो. 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 500 ते 600 करोड रुपयाचा निधी या पूर्णा शहरामध्ये आला. पण वेगवेगळ्या परिसरामध्ये, कारण अनेक लोकांना जागेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते घरी शौचालय बांधू शकत नाहीत. मग ह्या नगरपालिकेचं काम होतं ना की जनतेसाठी वेगवेगळ्या प्रभागामध्ये सार्वजनिक शौचालय बनवावं.
पण ह्या नगरपालिकेनं पूर्णा शहरामध्ये शौचालयाच्या नावाखाली नुसते पैसे उचलून खाल्ले या सत्ताधाऱ्यांनी, या नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी लोकांना धरून, पण कुठल्याही प्रभागामध्ये सार्वजनिक शौचालय केलं नाही. बरं, इथल्या रोडची अशी किती बिकट अवस्था आहे. आता तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जाणारा अपेक्स चौक मध्ये येणारा रोड, त्याच्यानंतर कुरेसी मोहल्ल्यामध्ये जाणारा रोड, त्याच्यानंतर तो कानखेड फाट्याकडे जाणारा रोड, कानखेड गावाला हरिनगर पंचशील नगरला जोडणारा रोड, ह्या रोडला पूर्ण खड्डे पडलेले आहेत. याईनं 500-600 कोटी रुपये आणून याईनं फक्त स्वतःचे महल बनवले, त्या भ्रष्टाचार करून महल बनवले, फक्त पूर्णा शहराचे रोड नाही बनवले तर पूर्ण निकृष्ट दर्जाचे. रस्ते कसे असे जिगजाग आहेत, कुठं असं इतका चढ की दणकण खाली येईल असे खड्डे, अशी अवस्था, बिकट अवस्था आहे रस्त्यांची सुद्धा. खड्डेमय पूर्णा शहर करून टाकलं. म्हणजे यांनी काय केलंय माहितीये, आता तुम्हाला मी सांगतो, देन समाजाचा रोड आहे पूर्णा शहरामध्ये. तो रोड तिथं त्या देन समाजाचे जी लोक आहेत त्या लोकांनी झाडं लावलीत. ह्या नालायकांनी, ह्या नगरपालिका प्रशासनाने, माझी नालायक सत्ताधाऱ्यांनी एक पण झाड लावलं नाही. पण हे वृक्षकर नावाखाली हजारो रुपये घेतात. बरं, झाडं ते लावतात आणि पैसे हे उचलतात. बरं, हे झालं तर झालं, त्या ठिकाणी ना लाईट लावलेत, नुसते खंबे उभे गेलेत, त्याला लाईट नाही, काय नाही. अरे शहरामध्ये आणि मुख्य गावामध्ये मुख्य येणारा रोड आहे ते, आणि तिथं इतका, तुम्ही 7च्या नंतर जाऊन बघा, इतका अंधार काळोख आहे की त्या ठिकाणी त्या परिसरातल्या लोकांच्या घरावर समजा अचानक कोणी येऊन दरोडा टाकून गेलं बी तर कोणाला कळणार नाही की इथं चोर आलेत म्हणून. मग ही नगरपालिका प्रशासन हा उत्कृष्ट गुट्टे. बरं, हे बी टेंडर कोणाला दिलं यानं, कारण लाईटचं टेंडर आहे. लाईटचं टेंडर बी याच्या गुट्टेच्या जवळच्या माणसाला येणं, गुट्टेनं म्हणजे ह्या उत्कृष्ट गुट्टेनं दिलं टेंडर आहे, आणि हे उत्कृष्ट गुट्टे त्याच्या नावाखाली पैसे उचलून हे खायला आहे. अहो, या उत्कृष्ट गुट्टे जो मुख्य अधिकारी आहे ना, तो डापकर प्रशासक, आणि हा उत्कृष्ट गुट्टे, अहो या नालायकाला कुत्र्याचे पैसे बसवून झालेत. जे मोकाट कुत्रे, ज्याचा बंदोबस्त करायसाठी यानं टेंडर काढलेलं आहे, ते टेंडर मध्ये हे कुत्र्याचं तर काही केलं नाही, मात्र कुत्र्याच्या नावाखाली ह्या कुत्र्याने ना 20 ते 25 लाख रुपये असेच उचलून खाल्लेत. इतका नालायक अधिकारी आपल्या ह्या पूर्णा नगरपालिकेला, ह्या सन्माननीय ह्या मतदारसंघाचे स्वतःला कार्यसम्राट आमदार म्हणतात, सन्माननीय आदरणीय गुट्टे, रत्नाकरजी गुट्टे काका यांनीही असे अधिकारी आणून ठेवलेत आणि पूर्णा शहराला लुटून खात आहेत. याचा बंदोबस्त ह्या पूर्णा शहरातील जनतेने केला पाहिजे. बरं, त्याच्यानंतर दुसरे आमचे माजी नगराध्यक्ष होते, आता पहिले काकूच्या नावाखाली त्यांच्या नशिबानं समजा 5 वर्षाचा कार्यकाळ 8-9 वर्ष चालला. 8-9 वर्षाचा कार्यकाळ चालल्यानंतर बी याचं समाधान झालं नाही बघा. आता पत्नीला घेऊन आलेत समोर आणि पुन्हा पुणेकरांच्या दारी जाऊन मतं मागतायत की मी विकास केला आणि त्या विकासाच्या नावाखाली मतदान द्या म्हणून. ओ, काकूच्या टाळूवरचं लोणी 9 वर्ष खाल्लं, आता कशासाठी पाहिजे तुम्हाला? 9 वर्षामध्ये साधं लोकांना पाणी पाजू शकेल नाही तुम्ही चांगलं, कशी तुम्हाला लोक जनता तुम्हाला मतदान देणार? आता तुम्ही म्हणता मी हे केलं, मी ते केलं, दाखवा ना तुम्ही काय केलंय. तर किती गार्डन उचलून खाल्ल्या सांगा बरं तुम्ही. पूर्णा शहरामध्ये ज्या गार्डन आल्या होत्या त्या कुठे यांनी दाखवा की आम्ही गार्डन केल्यात. यांनी कमीत कमी 5 कोटी रुपयाच्या गार्डन आहे ना कागदपत्री उचलून खाल्ल्यात. ह्या माजी सत्ताधारी, आज जे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत ना, अनेक उमेदवार, एकच नाही 4 ते 5 उमेदवार आहेत असे आहेत, हे माजी सत्ताधारी आहेत. हे सगळं एकच टोळकं आहे आणि टोळकं मिळून पुन्हा ह्या पूर्णा नगरपालिकेला लुटण्यासाठी तू इकडं थांब, तू इकडं थांब, तू इकडं थांब असे यांचं साठलोट झालेलं आहे. आणि ही धनाच्या बळावर, पैशाच्या बळावर ही पूर्णा नगरपालिका कब्जामध्ये घेण्याचं यांचं खूप मोठं षडयंत्र आहे. आणि हे पुणेकरांना मी आवाहन करतोय पुन्हा की पूर्णा शहरातील तुम्हाला जे योग्य चांगले उमेदवार वाटतात, ज्यांनी खरोखरच ज्यांना तळमळ आहे पूर्णेविषयी, जे विकास करू शकतात, मग त्यांची जात बघू नका, त्यांचा धर्म बघू नका, त्यांच्याकडे पैसा आहे का नाही बघू नका, अशा उमेदवाराला आहे ना प्रचंड अशा तिथं ज्यावेळेस बटन दाबायची वेळ होईल त्यांचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि पूर्णेमध्ये एक इतिहास घडवा, अशी मी पुणेकरांना आहे ना जाहीर आवाहन करतोय. ज्या नगरसेवकांनी वार्डातच विकास केला नाही, जर तसे नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या पुढे आले तर आपण काय करणार? आता ज्या लोकांनी समजा म्हणजे ते अग्रेसम लोक आमच्या पुढे येत नाहीत,
नाही, जनतेला आपल्याला सुज्ञ करायचंय ना. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते. हा, मग मला जनतेला आव्हान करायचं ना की बाबा जी लोक समजा स्वतःच्या वार्डामध्ये पाण्याचा प्रश्न मिटू शकेल नाही, रोडचा प्रश्न मिटू शकेल नाही, लाईटचा प्रश्न मिटू शकेल नाही, मग ती लोक समजा पुन्हा आहेत का आपल्या नजरेत असे कोणी नगरसेवक आहेत का जे सक्षम नाहीत, स्वतःच्या वार्डात ज्यांनी विकास केला नाही पण ते नगराध्यक्षाचे स्वप्न पाहतात होण्यासाठी? असे अनेक उमेदवार सध्याला थांबलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या वार्डाचा विकास नाही केला. मग आज ते नगराध्यक्ष म्हणून स्वतःला घ्यायची त्याची तयारी आहे आणि ते उमेदवार आहेत. तशा लोकांनी ज्यांनी काम नाही केलं त्याचा अजिबात पुणेकरांनी विचार नाही केला पाहिजे. त्याच्यासाठी जनतेला काय सांगणार आपण? जनतेला आव्हान आहे, आम्हाला माहिती आहे ते लक्ष्मी अस्त्राचा वापर करणार आहेत. ती लक्ष्मी ती जी आहे ते आपणच भरलेला कर आहे, ते कर बिंदास घ्या. ती जी लक्ष्मी ते देणार आहेत ते घ्या आणि योग्य उमेदवाराचं बटन दाबा. मी हे आव्हान पुन्हा करतोय जनतेला. ओके, ठीक आहे, धन्यवाद राजूभाऊ. अजून कोणाला आमंत्रण बोलायचं होतं? चलो, थँक्यू. आमंत्रण या पुढे. मेडिकल बंद होतं. बरं, एक मिनिट एकच मिनिट. सभा आहे आपली 29. आमंत्रण आपली भूमिका मांडणार आहे. काय ते आपण जाणून घेऊ. आपल्या पूर्ण शहराच्या तरुणांना मला जास्त करून आव्हान करायचंय. आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं असेल की सगळ्यात जास्त ज्या आत्महत्या आहेत ते आपल्या तरुणांच्या झालेल्या आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या होण्यामागे कुठलं कारण असणार आहे? त्यामागे कारण आहे इथली सामाजिक व्यवस्था. समाजाच्या दबावामुळे कुठेतरी आत्महत्या होतात, बेरोजगारीमुळे कुठेतरी आत्महत्या होतात. असे अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे आत्महत्या होतात आणि या सामाजिक परिस्थितीला जबाबदार फक्त इथली राजकीय व्यवस्था आहे मित्रांनो. त्यामुळे मला सांगायचंय की इथली राजकीय व्यवस्था आपल्याला बदलावीच लागणार आहे. आपण पाहिलं असेल इथल्या तरुणांमध्ये व्यसनाधीनता सगळ्यात जास्त आहे. कुठल्या ना कुठल्या डिप्रेशन खाली ती मुलं जगतायत. माझ्यासारखी तरुण जगतायत. माझ्यासारख्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आत्ताचा असेल तर तो स्थलांतराचा प्रश्न आहे. इथं स्थानिकचा कुठलाही उद्योग सक्सेसफुल न झाल्यामुळं किंवा कुठल्याही इथल्या उद्योजकांनी तो निर्माण न केल्यामुळे किंवा राजकीय व्यवस्था इथली उदासीन असल्यामुळे इथं उद्योगधंदे निर्माण होऊ शकलेले नाहीत. आणि माझ्यासारख्या तरुणांना पुणे मुंबईला पोट भरण्यासाठी म्हणा, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी म्हणा किंवा शिक्षण घेण्यासाठी म्हणा इथून जावं लागतंय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. आणि हे कुठंतरी बदलावं असं आपल्याला वाटत असेल तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आपण उमेदवार इथं उभे केलेले आहेत. आणि तुम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत देशातला तुम्ही कुठलाही भाग पाहिला तर या देशामध्ये सगळ्या भांडवलदारी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी एकमेव पार्टी आहे ज्या पार्टीमध्ये आतापर्यंत भ्रष्टाचाराचा एकही भ्रष्टाचार केला असा आरोप असलेला किंवा सिद्ध झालेला असा एकही कोणी व्यक्ती सापडलेला नाही. आता तुम्ही पाहिले असेल की आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार जे आहेत आमचे ते आपल्यासमोर विविध मागण्या घेऊन आपल्याशी बोललेले आहेत. त्या मागण्यांना जोडून अजून एक मागणी आपण पूर्ण करणार आहेत. ते म्हणजे इथल्या स्थलांतराचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण इथल्या स्थानिक उद्योगांना आपण जास्त करून चालना देणार आहोत. उद्योगधंद्यांमध्ये मुलांनी यावं यासाठी आपण विविध योजना इथे राबवणार आहोत. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आपले तिन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार यांना आपण प्रचंड बहुमताने एक युवक तरुण म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण निवडून द्यावं. जय भीम. दुसरा एक मुद्दा आहे. आपले येत्या 29 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पक्षाच्या वतीने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमच्या प्रचारासाठी पक्षाचे ज्येष्ठ माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे येत्या 29 तारखेला येणार आहेत आणि प्रचंड अशी सभा या ठिकाणी होणार आहे. आडम मास्तर हे असे विधानसभा गाजवलेले आमदार आहेत. त्यांना ही धडधडती तोफच असं त्यांचं वलय आहे. वलयांकित ते आमदार आहेत आणि 40,000 घरकुलं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी लोकांना, गरीब कष्टकरी लोकांना मिळवून दिलेले आहेत. असे हे आमदार, माजी आमदार आमच्या प्रचारासाठी, पक्षाच्या प्रचारासाठी या ठिकाणी 29 तारखेला येणार आहेत. पुणेकरांना, सर्व बांधवांना, भगिनींना मी असं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने 29 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता आंबेडकर चौकामध्ये जमावं आणि त्या सभेचा आपण आस्वाद घ्यावा आणि आपली उपस्थिती तिथं दर्शवावी एवढी नम्र विनंती करतो. धन्यवाद.
मी थोडंसं यामध्ये ऍड करू इच्छितो. ही जी सभा आहे 29 तारखेला होणारी कॉम्रेड नरसाई आडम यांची जी जाहीर सभा आहे, तर याची सुरुवात जी आहे आपलं पूर्णा शहरातील 0 टी पॉइंट येथून इक्बाल नगरचे गली नंबर 6 यापासून आपण निघणार आहोत. संध्याकाळी 6 वाजता तिथून रॅली निघेल आणि 6:30 वाजता ती जाहीर सभा होणार आहे. आपल्या सर्वांना पुणेकरांना नम्र आवाहन की आपण त्या जाहीर सभेला नक्की आलं पाहिजे, कारण ही जे हे आहेत आपले प्रमुख वक्ते कॉम्रेड नरसाई आडम ही एक बुलंद तोफ आहे, विधानसभेतला एक धडाडणारा एक आवाज आहे. आपण सर्वांनी त्या सभेला आलं पाहिजे असं परत एकदा नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो. त्यानंतर महाबोधी चॅनल आणि त्याचे जे आपले मित्र आहेत प्रदीप भाऊ ननवरे यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सर्वांचं आपल्या महाबोधी स्टुडिओमध्ये